लासलगावमध्ये कांद्याच्या दराचा मुद्दा पुन्हा तापलाय। बाजारात कांद्याला सध्या चांगला भाव मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र याच काळात बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे। नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार आहे, पण शेतकऱ्यांचा मात्र याला विरोध आहे। त्यासाठी काही शेतकऱ्यांनी रेल्वेसमोर उभं राहत आंदोलन केलंय, तर काही शेतकऱ्यांनी आणखी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलाय। आता शेतकरी दिल्लीला कांदा पाठवण्याचा विरोध नेमका का करतात पाहूयात। ही दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव मधली। दिल्लीला कांदा नेणारी मालगाडी शेतकऱ्यांनी अडवली आहे। आणि हा सडका कांदा दिल्लीला पोहोचल्यावर आमच्या घरच्या कांद्याचा रेट 2 रुपये सुद्धा नाही राहणार, कारण हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाने विकणार हे लोक। आणि दर 5 वर्षापासून हे चाललेले 5 वर्षापासून। लासलगाव आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ। इथूनच आता बफर स्टॉक मधील कांदा दिल्लीसाठी रवाना करण्याची तयारी सुरू झाली आहे। केंद्र सरकारच्या बाजार मूल्य स्थितीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीकडे पाठवण्यात येणार आहे। सध्या बाजारात कांद्याला प्रति किलो 40 ते 50 रुपये इतका भाव आहे, पण अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा विक्रीतून निघत नव्हता। या अचानक झालेल्या भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। त्यामुळे अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं बफर स्टॉक मधील कांदा देशांतर्गत बाजारात आणून कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न करू नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे हा कांदा दिल्लीत पाठवण्याला आता विरोध होतोय। त्यामुळे कांदा दिल्लीत पाठवू नये यासाठी कांदा उत्पादकांनी रेल रोको आंदोलन सुद्धा केलं। आप लोग कितना पैसा ठूसोगे? कैसी सरकार है? अरे किसानों के लिए आपके पास कुछ नहीं है, और इन सड़े हुए प्याज के लिए आपके पास ट्रेन है, और उसे कांदा एक्सप्रेस बोलते हो आप। कहाँ गए अफसर? पुलिस को बुलाते हैं क्या? फांसी पे लगाओगे क्या? उलट नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला कांदा देशांतर्गत बाजारात विकण्याऐवजी देशाबाहेर निर्यात करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हा फक्त शेतकऱ्यांचं कमरडं मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र शासनाला या निमित्ताने करायचंय, आणि आम्हाला या निमित्ताने केंद्र शासनाला आमची विनंती आहे आणि आव्हानही राहील की असे काही कृत्य आणि उद्योग आपण करू नये, जेणेकरून शेतकरी मरण यातना भोगतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, आणि आपण नाफेड आणि एनसीसीएफ फक्त या शेतकऱ्यांचं कमरडं मोडण्यासाठी वापरताय। आणि हा जो काही माल आहे हा कुठल्याही परिस्थितीत आम्ही कोणत्याही शहरामध्ये या निमित्तानं जाऊ देणार नाही। गेले अनेक महिने कांद्याची कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागत होती। अनेक शेतकऱ्यांवर कष्टानं पिकवलेला कांदा फेकून देण्याची सुद्धा वेळ आली होती। आता बऱ्याच दिवसांनी कांद्याला अच्छे दिन आलेत, पण कांद्याला चांगला भाव मिळाला की केंद्र सरकार लगेच हस्तक्षेप करून भाव कमी करण्याचा प्रयत्न करतं असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। बाजारात साखर आणि खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असताना सरकार केवळ कांद्याच्या वाढलेल्या दरावरच हस्तक्षेप का करतं असा सवालही शेतकऱ्यांनी केलाय। आज जर आपण बघितलं तर 5-6 महिने उलटून गेलेले आहे, आम्ही तो कांदा साठवून ठेवलेला आहे, त्याची योग्य निगा राखतोय। त्याला आता योग्य दर मिळायला लागला तर लगेच नाफेडने त्यांनी बफरमध्ये स्टॉक केलेला जो काही कांदा आहे तो बाहेर दिल्ली आणि गुवाहाटीतील शेतकऱ्यांना ग्राहकांना खुश करण्यासाठी हा ते कांदा पाठवताय। मग सरकारला विनंती करतो की तुम्ही 1-2 महिने झाले नाही, 15 दिवसात त्या ग्राहकांना खुश करण्यासाठी दर पाडण्याचं षडयंत्र करताय। गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही 7-8-9 रुपये किलोवरून कांदा विकतोय। आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी केली की आमच्या कांद्याला योग्य दर मिळून द्या, त्यावेळी तुम्ही कुठलीही उपाययोजना केली नाही। मग आज एवढी तातडी का? तर शासन ज्यावेळेस कांद्याचे बाजार वाढले थोड्याफार प्रमाणात तर तात्काळ कारवाई करतं, परंतु ज्या वेळेस कवडीमोल बाजारभावाने शेतकरी आपला कांदा विकतो त्यावेळेस कुठंही शासनाचं लक्ष नसतं। तर शासनाने ज्यावेळेस कांदे कवडीमोल बाजारभावाने विकतात त्यावेळेस देखील शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे, तेव्हाच कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। एकीकडे दिल्लीसाठी कांदा पाठवण्याची तयारी, तर दुसरीकडे कांद्याचे भाव पाडू नका म्हणून शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन। त्यामुळे कांद्याच्या बाजारभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता सरकार यातून कसा तोडगा काढतं हे पाहावं लागेल, कारण सरकारला कांद्याचे दर सुद्धा नियंत्रणात ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांनाही नाराज करून चालणार नाहीये। सध्याचा बाजारभाव हा उत्पादन खर्च भरून काहीसा नफा देणारा असल्यामुळे केंद्र सरकारने नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला बफर स्टॉकचा कांदा आणून
बाजारभाव पाडण्यासाठी प्रयत्न करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यासाठी रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपली ताकद देखील दाखवून दिली। या कांद्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारची आता पुढील भूमिका काय असणार याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह देशातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, लासलगाव, नाशिक।